आजकाल या दुर्गाचंही काही कळत नाही. 8 दिवस झाले हवेसारखी येते काय आणि वाऱ्यासारखी निघून जाते काय. दुर्गा, ए दुर्गा, काय झालं? थकून आली, थोडं लेट आहे म्हटलं तर झालं. दुर्गा दुर्गा सुरू. काय नाही ग, 8 दिवस झाले माझी प्रकृती बरी नाही. अगं मी घरामध्ये असं तापाने फणफणत आहे. तुझं मात्र माझ्याकडे अजिबात लक्ष नाही. अगं कुठं जातेस, काय करतेस, तो देवच जाणे रे बाबा. लफडे करायला जाते असं म्हणायचंय का? म्हणजे तुले विचारण्याचा मला काय एक अधिकार आहे असं तुले म्हणायचं आहे? अगं मी घरामध्ये या अशा अवस्थेमध्ये असताना तू बाहेर हिंडतेस. गावावर हिंडत नव्हते तर प्रतापच्या हाताला मार लागला म्हणून दवाखान्यात देखभाल करत होते त्यांची. हा, छान. म्हणजे आता तुले स्वतःच्या नवऱ्यापेक्षा परक्या माणसाचा जास्त लढा लागला तर जमल्या ना मिरच्या. खावाचा भारी मस्त प्रताप भाऊ आणि आता झाला पर का? नवरा या नात्याने तू किती देखभाल करतेस माझी. रिकाम्या घोड्याला दाना टाकून काय फायदा आहे का? आणि हो, मी तर तुझी सेवा करत बसायला मी तुझी गहाण नाही. खाली आता हात उगारून आवाज चढवून नवरेपणाचा धाक द्यायचा नाही, कळलं का? म्हणजे तू या घरामध्ये कशी वागलीस, काही केलीस तरी मी फक्त मेंढरासारखा खाली मान घालून गप्प बसू का? 60 मानाने जगायचं असेल तर 4 पैसे कमावून आणायचे घरात. बायकोच्या माते खाऊन सांडासारखं टकरायचं नाही, समजलं? बरोबर बोललीस दुर्गे तू, अगदी बरोबर बोललीस. माझ्या मायने मला खूप वेळा खूप काही समजून सांगण्याचा प्रयत्न केला, पण मी मात्र माझ्या मायचं कधीच ऐकलं नाही. मी जर अगोदर मेहनत मजुरी करून काबाड कष्ट करून जर स्वाभिमानाने जगलो असतो ना, कदाचित माझ्यावरती आज ही परिस्थिती आली नसती. बरोबर, दारूत बुडालेल्या कितीतरी संसाराचा शाप लागला मला, म्हणून ही अशी बायको माझ्या नशिबात मिळाली. पण मी कसंही वागलो असेल, तरी माझ्या मायचं मात्र माझ्यावरील प्रेम कधीच कमी झालं नाही. खरंच माय म्हणजे माय असते. माय म्हणजे माय असते. माय म्हणजे माय असते. या डॉक्टर माकू दोंडे साहेब, याला किती उशीर केला? मला माझ्या लवकरच निघालो. बर तुझा पत्ता शोधता उशीर झाला. अरे वा, लग्न झालं वाटते. हो. काय पाटी पोटी? हो डॉक्टर साहेब, तेच तर प्रॉब्लेम आहे ना. टेन्शन घ्यायचं नाही, पोरं करून देण्यात स्पेशालिस्ट आहे. ओ डॉक्टर साहेब, ऑलरेडी बाळ माझ्या पोटात वाढताय. मग काही एकाचे 2 करून दे म्हणते. हो तसं नाही, मला हे बाळ नको, मला ऑपरेशन करायचंय. तुझा डोका बिका फिरला की काय? तुझ्या लेकरा बारासाठी लोक देव धर्म करते, लेकरा बारासाठी लोक उपास तापास करते, दवाखाने करते.
आणि देवाने दिलेल्या फळाला तू नष्ट करू पाहतेस. हे तू बाई आहेस की राक्षसी? हा प्रश्न तुझा नाही माझा आहे. अरे हा फिगर आहे तोपर्यंत कमाई आहे आणि बाळाला जन्म देऊन मला माझा बिझनेस बिघडवायचा नाही. मी मात्र त्या बाळाला पोटातल्या पोटात ठार करून देणार नाही मारू देणार. त्या बाळाला मी नाही मारू देणार. सांगितलं ना, हा प्रश्न तुझा नाही माझा आहे. डॉक्टर साहेब, गर्भपाताची औषधी द्या. डॉक्टर साहेब, गर्भपाताची औषधी द्या. गर्भपाताची औषधी मी नाही देऊ शकत. कोण जायला फुकट आता तुरुंगात? ठीक आहे. हात पाय खूप ठणठण दुखत आहेत, मलम तरी लावून घ्या. तू हा घे. नाही आता काम नाही. टन्ना टन्ना करते, जिता जिता टन्ना टन्ना करते, तिथं तिथं हा मला घुसाडू घुसाडू लावते. काय खतरनाक बाई आहे. एवढी आधीची बाई नव्हतो पाहिजे. आता काय करू मी या बाळाचं? याविषयी प्रतापलाच विचार. हो, मारुती, ए मारुती, काय हालत करून घेतली स्वतःची? या स्वतःकडे लक्ष देत जा जरा. मी तुझ्यासाठी औषधी घेऊन आलो. उमेश, हे औषध. उमेश, तुला कसं माहित रे माझी प्रकृती बरी नाही म्हणून तर तू डायरेक्ट औषधीच घेऊन आलास? अरे ही औषधी मला मनुष्याने घेऊन दिली आणि लगेच पोहोचवायला सांगितलं म्हणून तर ना. किती मोठ्या मनाची माणसं आहात तुम्ही. अरे मी तुझा किती वेळा तरी अपमान केला तरी तू आज माझी मदत करतेस. मीच माझ्या एकुलत्या एक बहिणीला दुःखाच्या दरीमध्ये ढकललं तरी तिला आज या नालायक भावाची काळजी आहे. बरोबर आहे. ते म्हणतात ना, नारळ बाहेरून किती कडक असला तरी त्याच्या आतमध्ये मात्र अमृतच असते. नेमकं हेच मला ओळखता आलं नाही. उमेश, अरे चकाकणारं सोनं समजून मी या हातामध्ये निखारा घेतलाय. उमेश, निखारा घेतलाय. बघ मारुती, अजूनही काही एक बिघडलेलं नाहीये. खरंच तुला तुझ्या कृत्याचा पश्चाताप झाला असं वाटत असेल तर आजही तू तुझी बिघडलेली परिस्थिती पूर्वपदावर आणू शकतो. म्हणजे नेमकं का करावं लागेल म्हणे? सोपा आहे रे. हे बघ, जसं मुजोर ढोराला व्यसन घालतात, मस्तीत आलेल्या घोड्याला लगाम लावतात आणि मुक्काट गाईला टेंगा लावतात, तसंच तुझ्या बायकोला रिंग मास्टर बनून छडीच्या तलावर नाचव. अरे मग बघ काय होते ते. बघत तू. तू इथं औषध द्यायला आलास की आग लावायला? आग त्यानं लावली नाही. आग त्यानं लावली नाही तर ती आग इथं अगोदरच लागून त्या आगीचा आता वनवा झालाय. वनवा. आणि त्या वनव्यामध्ये होर पडतोय फक्त मी. ती आग मी लावली असं म्हणायचंय का तुला? त्यात म्हणायचं काय? अगं तू इतक्या खालच्या पातळीची बाई आहेस की तुला आता माझी बायको म्हणायला सुद्धा लाज वाटते. लाज. अगं तू फक्त एक बाजारू होतीस. अगं बाजारू आहेस आणि भविष्यातही फक्त बाजारूच राहशील. कोण सांभाळू बोल. मी बाजार बसलोय माहित असताना मग कशाला बायको म्हणून या घरात आणला? वाटलं होतं परिस्थितीच्या वादळात सापटून चुकून एखादी चांगली मुलगी कोटीवरती पोहोचली असेल म्हणून तुझ्याशी लग्न करून मी तुला संसार दिला. अरे वा, माझा संस्कारी नवरा. किती दयामया वाहते याच्या अंगातून. खावा घेवाचे चौका पाण्याचे वांदे होऊ नये म्हणून तू माझ्याशी लग्न केलं. घर बसल्या ऐश करण्यासाठी. एवढा कर्तव्याचा पुतळा होता, ताईला धक्के मारून घराच्या बाहेर काढला नसता. मारुती, तू याला घराच्या बाहेर काढलं? अरे तुला विचारतोय मी. ए मारुती, अरे रडतो काय? बोल ना.
उमेश भले माफ कर रे उमेश. उमेशरीच्या सगळ्यावरून मीच माझ्या बायले या घराच्या बाहेर धक्के मारून आखलून लावलं. पण हिचं असली रूप मला आज कळलं. अरे ही स्त्री नाही तर स्त्री जातीला कलंक आहे, कलंक. अरे पोटात वाढणाऱ्या बाळाला जी आई पोटातल्या पोटात ठार करू पाहते ना, तिच्यासारखी कैदाशी स्त्री या पृथ्वी तलावर दुसरी कोणी येऊ शकत नाही रे. दुसरी कोणी येऊ शकत नाही. वा मारुती वा. ती तुझं बाळ नष्ट करू पाहत आहे तर तुझ्या पितृहृदयाला वेदना होत आहे. मग विचार कर, ज्या आईनं तुला 9 महिने उदरात वाळून जन्म दिला, परिस्थितीचे चटके सहन करून घासातला घास भरवला, लहानाचं मोठं केलं, त्याच आईला जेव्हा तिच्या पोटचा गोळा धक्के मारून घराच्या बाहेर काढते तेव्हा त्या आईच्या हृदयाला किती वेदना झाल्या असतील ह्याचा विचार केला. उमेशरी मी नाही समजू शकलो रे माझ्या मायला. उमेशरी मी नाही समजू शकलो माझ्या मायच्या प्रेमाला. तुला मात्र मी एक विनंती करतो, मी माझ्या मायला या घराच्या बाहेर धक्के मारून हाकलून लावलं ही गोष्ट मात्र तू मनीषाला सांगू नको. नाहीतर तिचं उरलं सुरलं माझ्यावरील प्रेम देखील कमी होऊन जाईल. उमेश मी तुला वचन देतो. उमेश मी तुला वचन देतो. माझी माय माझी माय चेती कुठे असेल ना, माझी माय चेती कुठे असेल ते तुम्ही माझ्या मायला शोधून आले. आयुष्यभर मी कामार कष्ट करेन, आयुष्यभर मी मोल मजुरी करेन, पण माझ्या मायले मी या घरामध्ये सुखात ठेवेन. नाही समजणार मनीषा. ये आधी औषध बस. दादा काय झालं तुला? काही ना ग, 8 दिवस झाले माझ्या अंगातला तापच निघत नाही. पण तू आता औषधी पाठवलीस ना, आता मी लगेच बरा होईन बघ. काय? मी औषधी पाठवली? अरे पण तू आजारी आहेस हे सुद्धा मला माहित नाहीये. उमेश तू हो, ही औषधी मनीषाने घेऊन दिली म्हणून मी खोटं बोललो, कारण कदाचित तू माझी मदत स्वीकारणार नाहीस म्हणून मी मनीषाचं नाव घेतलं. मनीषा मला माफ कर ग, मी तुझा खूप मोठा अपराधी आहे. अरे जे नशिबात असतं तेच घडतं. शेवटी नियतीचा फेरा कुणालाच सोडत नाही. काय म्हणते तुझा संसार? दादा, अरे माझ्या संसाराबद्दल तुला नव्याने सांगण्याची काहीच गरज नाही. पण हा माझा नवरा आहे ना, हा माझ्यावर जीवापाड प्रेम करतो. माझ्याशिवाय एक क्षण देखील राहत नाही. तरी आता बघ ना, मी ते घर सोडून कायमची इथे आली तर हे सुद्धा माझ्या मागे मागे. काय मनीषा, तू घर सोडून आलीस? अगं पण का? कारण तो शैतान वासनेचा पुजारी आहे आणि मी त्याची इच्छा पूर्ण करू शकत नाही, पण त्याने माझ्याबद्दल बाबाच्या मनात विष काढवलं. तरी ज्यांच्या आधारावर मी त्या घरात राहत होते तोच आधार सुटल्यावर मी त्या घरात राहून काय करू? म्हणून मी कायमची इथे राहायला. राजू जावई, घाबरू नकोस दादी. अरे आम्हा दोघांनी नवरा बायकोचा ओझा मी तुझ्यावर लागणार नाही. मेहनत करून माझ्या नवऱ्याला पोचण्याची ताकद आहे माझ्या. मनीषा, मला तसं म्हणायचं नव्हतं. दादा, अरे तुझा पण पर्यंत राहू दे. आधी मला सांग, आई कुठे आहे?
तिच्या हातचं काम अजूनपर्यंत सुटलंच नाही. बरोबर आहे, कसं सुटेल म्हणा? तिला तर सवयच आहे जीवात जीव येईपर्यंत काम करण्याची. इतकी वय झाली पण तिच्या हातचं काम अजून सुटलं नाही. तसं नाही ताई, गावातील काही लोक तीर्थयात्रेला गेले. आता आईनं जीवनभर खूप सोसलं तुमच्यासाठी, म्हणून आईला पण पाठवलं तीर्थयात्रेला. खरंच वहिनी, खूप छान केलं तुम्ही. आणि खरंच अनेक संकटांना सामोरे जाऊन आईने आमचं पालन पोषण केलं. पण आम्हा दोघाही बहीण भावाच्या हाताला काटव सुद्धा पोचू दिलं नाही माझ्या. आणि बहिणी, तुम्ही दादाला साथ देतात हे बघून मला खूप आनंद झाला. आता त्या परमेश्वराकडे माझी एकच इच्छा आहे, माझ्या या देवांनी मला पत्नीचा अधिकार दिला म्हणजे मिळवलं सगळं. पण तो दिवस माझ्या आयुष्यात कधी येतो हे त्या देवालाच माहित. मनीषा, चल ना, मामा घरी वाट बघत असेल. चल पटकन घरी जाऊ आपण. नाही हो. मला माफ कर. मी तुझ्यावर आड घेतला तर संभाने बोला बाबा. संभाने मला सर्व हकीकत सांगितली. माझं पोरगच दोषी, यापुढे त्याची सावली सुद्धा तुझ्या जवळ येणार नाही असं शब्द देतो. तर पोरी, तू घरी ये. पोरी हो बाबा. राजू, हो बाबांचा फोन होता. बाबांनी आपल्याला घरी बोलवलं. चला चला आपण आपल्या घरी जाऊया. चला. मनीषा, माझ्यावर जर विश्वास असेल तर एक सल्ला देऊ का? अरे हो, सांग ना. हे बघ, माझ्या मित्राचे काका एक चांगले मानसिक रोग तज्ञ डॉक्टर आहेत. आपण जर राजूला त्यांच्याकडे घेऊन गेलो तर? हो, का नाही, पण जायचं कधी तेवढं सांग. तुझी तयारी असेल तर आत्ताच. कारण हे बघ, इथून जर तू घरी गेलीस तर तो सैतान परत तुझ्यासोबत काही ना काही गेम नक्कीच खेळेल. त्याच्यामुळे त्याला माहित न होऊ देतो डायरेक्ट दवाखान्यात जाऊया. तुझं म्हणणं बरोबर आहे. आपण इथूनच गेलेलं बरं. चल या. दादा, अरे स्वतःची काय हालत करून बसलाय. स्वतःच्या तब्येतीला जा, काळजी घे. येते मी. सांभाळा माझ्या दादाला. आई आल्यानंतर येते मी भेटायला दादा. येते. तू माझ्या मायला या घराच्या बाहेर धक्के मारून हाकून लावायला लावलंस आणि माझ्या बहिणीसमोर नाक वर करून बोलत होतीस की तिला मी तीर्थयात्रेला पाठवलं म्हणून. अगं एवढं खोटं बोलता राहा. तुला लाज वाटली नाही का? लाज. मग काय सांगायला पाहिजे होतं? तुझ्या भावाने आईला धक्के मारून घराच्या बाहेर काढला हे सांगायला पाहिजे होतं. शेण घातलं असतं तोंडात तर हे खेटल्या पडली. माझी बाय. माझी बाय. माझी बायची तर कुठं असेल? माझी बायची तर कुठं असेल? ती तुम्ही माझ्या बायला शोधून आले. आयुष्यभर मी काबाड कष्ट करेन, आयुष्यभर मी मेहनत मजुरी करेन, पण माझ्या बायले मी या घरामध्ये सुखात ठेवेन. आयुष्यभर मी माझ्या बायची या घरामध्ये सेवा करेन. हे बाय,